खंडिता तुझं गायन रे अनंता. माझ्या जनाबाईंनी जात्यावरती भगवंताला बोलावं, दळण दळत असताना भगवंताचं नामचिंतन करावं, जगाच्या मालकानं वीट सोडावी आणि वीट सोडून माझ्या श्री संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये यावं आणि श्री संत जनाबाईंना दळण दळू लागावं. जनाबाई म्हणायच्या, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता, विठ्ठल माझ्या. पांडुरंग परमात्मानेही मागं तसंच म्हणावं, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता. अगदी पांडुरंग परमात्मानं जनाबाईंना जात्यावरती दळण दळू लागले. पहिला मंडळ ऐका, छोट्याशा वयामध्ये त्यांना कामं करावी लागली. आपण करतो याच्यात अजिबात नवर. आपल्याला साधनं आली, त्या पूर्वीच्या काळी काही साधन वगैरे नव्हती, तेव्हा जातं होतं. आताच्या पुरींना सांगावं लागतं, याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं, कोणी जात नाही, याला जातं म्हणतात. ते आताच्या मुलींना सांगावं लागतं. पूर्वीच्या काळी साधनं नव्हती, आता सगळी साधनं आली. आपल्याला जास्त काम करावं लागत नाही, तरी पण कोणाच्या मणक्यात गॅप, कोणाच्या कमरेत गॅप. हे महिला मंडळ आपलं होतंय. पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं. माझ्या श्री संत जनाबाईंनी जात्यावरती भजन करावं, जगाच्या मालकानं वीट सोडून यावं. वारकरी काकडा करण्याकरता जी राहुळामध्ये जायची, पांडुरंगावर रागवायचे, का हो देवा, तुमच्यासाठी एवढ्या थंडीमध्ये काकडत काकडत काकडा करतो, तुमच्यासाठी येतो आणि तुम्ही वीट सोडून जाण्याचं झोपडीमध्ये जाता. पांडुरंगानं म्हणावं, बाबा चुकलं माझं, उद्यापासून नाही जाणार. जनाबाईंना राहा वेडा, पांडुरंगाला रागवलेलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जनाबाईंनी देवाला बोलवलंच नाही. पांडुरंग परत विचार करू लागले, जना मला का बोलवत नसेल, का बोलवत नसेल. पण काही काळ उलटून गेल्याच्या नंतर जनाबाईंनाच करमेण असं झालं. मग माझ्या श्री संत जनाबाईंनी दुसऱ्या दिवशी उठल्या, पहाटे उठल्या, जातं झटकून घेतलं, जात्यामध्ये घास भरला, खुंट्याला हात लावला आणि भगवंताला आज जनाबाई वेगळ्या पद्धतीनं बोलवायला लागल्या. ए गाई ग विठाबाई, देवाला आज विठाईच्या रूपामध्ये जनाबाईंनी बोलवलं. महिला मंडळ ऐका बरं, माझ्या जनाबाईंचा अधिकार किती मोठा आहे. विठाईच्या रूपामध्ये बोलवलं. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या शृंगार ग्रहामध्ये गेले आणि विठाईचं रूप धारण केलं आणि त्या विठाईच्या रूपामध्ये जनाबाईंच्या झोपडीमध्ये आले आणि जनाबाईंना दळण दळू लागले. वारकरी काकडा करत होते. आठवलं, वारकरी आपल्यासाठी काकड्या करण्याकरता येत आहेत. गळ्यातले अलंकार काढून ठेवले होते, ते तिथंच राहिले आणि माझ्या श्री संत जनाबाईंचे ती फाटलेली वाकळ अंगावर टाकली आणि देव निघून गेले.
दुसऱ्या दिवशी राऊळामध्ये बोंबाबोंब झाली. देवाचे अलंकार चोरीला गेले, देवाचे अलंकार चोरीला गेले. जी ही वाकळ ज्यांची असेल त्या घरी देवाचे अलंकार. सगळ्यांना माहिती होतं देव कुठे जात होते. वाकळ कळते ना, गोधडी. गोधडी काय सगळ्या अंगावर घेऊन बसल्यात. ती गोधडी ती वाकळ अंगावर टाकलेली होती. म्हणजे ही वाकळ जनाबाईची आहे. जनाबाईंकडे देवाचे अलंकार. पाटलाला बोलवलं, जनाबाईंच्या झोपडीमध्ये गेले, देवाचे अलंकार सापडले. का म्हणे पांडुरंगाची भक्ती करताना शोभत का म्हणे तुम्हाला देवाचे अलंकार चोरता आणि देवाचीच भक्ती करता शोभत का म्हणे तुम्हाला. जनाबाईंनी सांगावं मी देवाचे अलंकार चोरले नाहीत, देवच इथे विसरून गेले, मी नाही चोरले. जनाबाईंना गावच्या पाटलानं सुळावर द्यायचं सांगितलं. सुळावर उभं करा, शिक्षा झाली पाहिजे, देवाचे अलंकार चोरले. जाता जाता जनाबाईंना प्रश्न केला, तुमची शेवटची इच्छा काय. त्यावेळी माझ्या जनाबाई म्हटल्या, माझी एकच इच्छा आहे, मला त्या देवाला एकदा भेटायचं आहे. आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराज पांडुरंग परत माझ्या समोर गेल्या आणि देवाला म्हणायला लागल्या, देवा मला माहिती आहे मी एका युगापासून तुझ्यासोबत नाहीये, चार युगापासून मी तुझ्या सोबत आहे. म्हणून संत म्हटले, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभी जणी. जनाबाई देवाला म्हणतात, देवा मी 4 युगापासून तुझ्या सोबत आहे, तू माझाच नाही अनेकांचा छळ केलेला आहे. मी पाहिलंय तुला 4 युगापासून, माझं एकटीचाच नाही देवा, अनेकांचा छळ तू केलेला आहे. पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला. केला भगवान वाढविला, जनाबाई देवाला उभं राहून देवाच्या समोर उभं राहून देवासोबत भांडायला लागल्या. भांडल्या नाही, देवाला शिव्या दिल्या. श्री संत जनाबाईंनी काय म्हटल्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडालेली. हे फक्त ऐका, याचं आचरण करू नका. कारण त्या पात्रतेच्या आपण त्यांनी भक्ती केली होती, तेवढं भजन केलं होतं, तेवढं नामचिंतन केलं होतं, म्हणून त्या देवाशी भांडत होत्या. जनाबाईंनी अलंकार चोरले म्हणून त्यांच्यावरती आळ आला. आणि माझ्या श्री संत जनाबाई महाराजच्या सुळावरती नेलं. त्याचा तो सूळ असतो लोखंडाचा, तो इथं ठेवला जातो किंवा इथं ठेवला जातो. त्या सुळावरती माझ्या श्री संत जनाबाई महाराज चढल्या बरोबर त्या सुळाचं पाणी झालं. ही भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. ह्या अधिकार माझ्या श्री संत जनाबाईंचा आहे. म्हणून जो आळ त्यांच्यावरती चोरीचा आला, म्हणून तर त्या म्हटल्या, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरीने, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा
जगाच्या मालकानं श्री संत जनाबाईंना कामं करू लागली. जगाचे मालक पांडुरंग परमात्मा काय काय कामं केली जनाबाईंची. जनाबाईंचे अनेक काम पांडुरंग परमात्मा जनाबाईंना करू लागले. हे सामर्थ्य ह्या अधिकार माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचा आहे. आणि त्याच आपल्याला या अभंगातून सांगतात भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. अभंगाचं पहिलं
नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संत जनाबाई महाराज आपल्याला सांगतायत भगवंताचं नामचिंतन कोणत्या वेळी करायचं. ऐका, जीवन जगत असताना तुम्हाला मला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. माणसाला कर्म करावं लागतं. या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आलेला आहे त्या व्यक्तीला कर्म करावं लागतं. पण ते कर्म करण्याच्या अगोदर जर भगवंताचं नामचिंतन जर आपण केलं तर मला वाटतं ते कर्म सफलतेकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन जीवन जगत असताना प्रत्येकानं करावं. तुम्हा मला हा नरदेह प्राप्त झाला, देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्मानं हा देह भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी आपल्याला दिलेला. महिला मंडळ, देवानं देह कशासाठी दिला? झोप आली का? देवानं देह कशासाठी दिला? पंगत होती का? होती का? कोणाची होती? सुलबंद आहे का? कोणाची होती? आले की इथं ते हातवर करा दादा असतील तर. तुमची होती का बाबा? तुमची होती का? काय होतं पंक्तीत? नाही असू द्या, पंक्तीत काय होतं? उभा ना, जाऊ द्या बाकीचे तुम्ही सांगा. काय होतं पंक्तीला? हा, वरम भात पोळी शिरा. मग शिरा जास्त झालाय का? जास्त काय झालंय? चुरात बोला माझ्याशी महिला मंडळ. देवानं देह दिला कशासाठी दिला? भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी देवानं देह दिलेला आहे. आमचं याचे उलटे, देवे दिला देह भोजना. आमच्याकडं भजन नाही, भजन आम्ही करत नाही, भजन आमच्या जीवनामध्ये नाही. आम्ही फक्त भोजन करतो. खाया पिया सुखसे सोया नाहात जमाना कोया औटा हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. जीवनात भजन नाहीये, जीवनात भक्ती नाहीये, जीवनात नामचिंतन नाही आणि तुम्ही करत नाही. त्याच्या पाठीमागं सुद्धा बरीच कारणं आहेत. पण माझं सांगणं आहे तुम्हाला, मनुष्य जन्म घेऊन या मृत्यू लोकात जन्माला आलोय. काहीतरी या देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाहीये. माझी भाषा कळते ना तुम्हाला? कीर्तन समजते ना? मग काहीतरी असं काहीतरी रिस्पॉन्स द्या की. एक वाक्य मी नेहमी सांगत असते, काही ना बाबा, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बकता है. म्हणजे वाटत असेल मी काही बकू नये, बोलू नये. एक तुम्हाला विनंती माझी, मी कीर्तनामध्ये हसवेल हे मुळात मनामध्ये आणू नका. आणि त्या हेतूने आल्या असाल तर प्लीज माझी विनंती आहे, कीर्तन त्याच्यासाठी नाही आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टीनं त्याच्यामुळे कीर्तन थोडं बारकं नाही का? दादा तुमच्यासाठी तरुण बांधव, मला माहिती तुम्ही कशासाठी आलात, माहिती मला कशासाठी आला. तुमच्यासाठी मी शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला देणार आहे. फक्त तोपर्यंत तुम्हाला चिंतन ऐकावं लागेल. जनाबाईंनी सांगितलं भगवंताचं नामचिंतन हे कशाच्या अगोदर करायचं. कुठलंही कार्य करा, कुठलंही काम करा, ते काम करण्याच्या अगोदर जर भगवंताचं नामचिंतन केलं तर ते काम, ते कार्य सफलतेकडे जातं. तुम्हा आम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झाला नामचिंतन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. म्हणून जीवनात नामचिंतन असावं. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे दादा, का करायचं ताई नामचिंतन, का करायचं भजन, का करायचं देवाचं नामचिंतन, त्याचा फायदा आम्हाला काय? म्हणजे ज्ञानोबराय म्हटले, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर माझ्या भगवंताचं नाव आहे. ज्ञान देव पुसे निवृत्तीशी गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरी. हाच भगवंताच्या नामाचा फायदा आहे. आपण केलेलं पाप, आपण केलेली वाईट कर्म ही भगवंताच्या नामानं जळून खाक होतात. म्हणून ते नामचिंतन जीवनात आपल्याला करायचंय. बरेच लोक प्रश्न निर्माण करतात, नामचिंतन केलं पाहिजे, पण माझी गोष्ट तुम्हाला माझं आवर्जून सांगणं आहे, भगवंताचं नामचिंतन जर तुम्हाला करायचं असेल, भक्ती जर करायची असेल तर योग्य वयात आणि योग्य वेळीच करा. नाहीतर बाबा म्हातारपणचा परमार्थ आहे, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. कारण म्हातारपणी आपली अवस्थाच अशी होते, नाक मुख गळू लागले लाळानी, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाको
से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. कानानं ऐकून येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, समजावं आपल्या घराला आग. इथं बसलेल्या किती लोकांची लागली पाहणार नाही, ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत त्यांनी काय करायचे? करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समाज में धरावी करावी तातडी परमार्थी, संत समाज में धरावी करावी तातडी परमार्थी. हो संत समाज में धरावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. भगवंताचं नामचिंतन योग्य वयात आणि योग्य वेळी माणसानं करावं. एकदा म्हातारं झालं की परमार्थ माणसाकडनं होत नाही. जोपर्यंत आहे तरुण तोपर्यंत घ्यायचा परमार्थ. एक दिवस जायचं मरून, मग लोक टाकणार. त्याच्यामुळे घ्यायचा परमार्थ करून. योग्य वयात आणि योग्य वेळी माणसानं परमार्थ करावा, नामचिंतन करावं. भक्त हरि कीर्तनाथ, नटे 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 हरि कीर्तनाथ. करण भाग्यवंत नटे हरि कीर्तनाथ, करण भाग्यवंत नटे हरि कीर्तनाथ. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. संतांनी सांगितलं परमार्थ कोणत्या वयात करायचा? तरुणपणात परमार्थ करायचा. आणि तरुणपणातच माणसाकडनं परमार्थ होतो. एकदा का म्हातारं झालं माणूस परमार्थ करू शकत नाही, माणूस भजन करू शकत नाही, माणूस भक्ती करू शकत नाही. बरेच म्हातारी बाबा इथं बसलेले आहेत. यांनी आता त्यांच्या तरुणपणामध्ये नामचिंतन केलं असेल का नसेल मला माहिती नाही, पण बाबा या वयात परमार्थ होतो का? नाही होत.
त्याच्यामुळे तरुणपणात परमार्थ करायचा. आमच्या गावातले बरेच लोक मला विचारतात, बरेच म्हणत असतात, कीर्तनाला गावातून गाडी निघाली, मला म्हणतात ताई आज कुठेही खेळ. लोक बोलताना काही असं बरोबर बोलत नाही ना. मला बरेच लोक म्हणतात शिवांजली लय लवकर परमार्थाला लागली तू, म्हणतात लय लवकर परमार्थाला लागली. मी त्यांना उत्तर देत असते, मी त्यांना सांगत असते, तुम्ही पण याच वयात यावं यात, तुम्ही पण याच वयात यावं यात. समजलं का? समजलं? मराठी भाषेत जसं वळू तशी वळली जाते. तुम्ही पण याच वयात यावं. मराठी भाषा नाही कळत का? एक उदाहरण सांगत असते मी. बाबा महाराज सातारगण सांगत असतात,